नमस्कार. सर्वांचा भीती वाटणारा टॉपिक तो म्हणजे मराठी व्याकरण मधील प्रयोग पाहूयात आपण. फक्त 15 मिनिटाचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. प्रयोग हा जो टॉपिक आहे याची सर्व कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे. चला पाहूया. सर्वप्रथम प्रयोगाची जर व्याख्या आपण पाहिली तर वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. याच कन्सेप्टला म्हटलं जातं प्रयोग. प्रयोगाची दुसरी व्याख्या वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हटलं जातं. आणि प्रयोग हा जो काही शब्द आहे संस्कृत मधील प्र अधिक युज, युज म्हणजे यश, या शब्दापासून तो मराठी भाषेमध्ये आलेला आहे. चला आता प्रयोग ओळखायचा आहे बरोबर. त्यासाठी आपल्याला प्रयोगाचे प्रकार माहिती पाहिजेत. प्रयोगाचे प्रकार जर आपण पाहिले तर 3 प्रकार आहेत. कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे आणि भावे प्रयोग आहे. आता वाक्यामधील कर्ता कर्म नेमकं कसं ओळखावं हे खूप महत्वाचं आहे. तर वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी सर्वप्रथम तर आपण एक वाक्य बोर्डवरती लिहून घेऊया की राम आंबा खातो. ठीक आहे. आता सर्वांना माहिती असेल की क्रियापद याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे खाण्याची क्रिया दर्शवणारा जो काही शब्द आहे तर हा आहे क्रियापद बरोबर. या क्रियापदातील मूळ धातू काढा. क्रियापदातील मूळ धातू आहे खा बरोबर. आणि या खा या धातूला जर आपण नारा हा प्रत्यय लावून जर प्रश्न विचारला तर आलेलं उत्तर काय असतं तर कर्ता असतो. म्हणून खाणारा कोण आहे वाक्यामध्ये तर खाणारा आहे राम. आणि जर क्रियापदातील क्रियापदाला लेले प्रत्यय लावला आणि जर प्रश्न विचारला तर आलेलं उत्तर काय असतं विद्यार्थी मित्रांनो तर आलेलं उत्तर असतं कर्म. म्हणून खाल्लेले काय तर आंबा, तर आंबा आहे विद्यार्थी मित्रांनो कर्म. असं प्रत्येक वाक्याचं कर्म तसेच कर्ता हे तुम्ही ओळखू शकता. एक उदाहरण तुमच्यासाठी सर्वांनी कमेंट मध्ये याचं उत्तर द्यायचंय. राजाला मुकुट, राजाला मुकुट शोभतो, राजाला मुकुट शोभतो. तर तुमच्यासाठी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बारकाईने ऐका, कमेंट करा सर्वांनी की राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता कोण आहे. या वाक्यातील कर्ता कोण आहे. मला खात्री आहे की खूप सारे विद्यार्थी बरोबर उत्तर देतील, खूप कमी विद्यार्थी उत्तर चुकतील. चलो जाऊयात पुढं. प्रयोगाचे जर मुख्य प्रकार आपण पाहिले तर प्रयोगाचे मुख्य प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो 3. ते म्हणजे कर्तरी प्रयोग आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर कर्मणी प्रयोग आहे आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भावे प्रयोग. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कुठला तर भावे प्रयोग. पाहूयात एक एक प्रयोग आपण. तर कर्तरी प्रयोग जर आपण पाहिला तर कर्तरी प्रयोग याच्यामध्ये जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. उदाहरण, तो चित्र काढतो बरोबर. व्याख्येमध्ये सांगितलंय की कर्त्याच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हणलं जातं कर्तरी प्रयोग. उदाहरण पहा, तो चित्र काढतो या तो ऐवजी आपण लिंग बदललं आणि लिहिलं ती चित्र काढते बरोबर. या ठिकाणी पहा तुम्हाला दिसतंय आधी क्रियापद होतं काढतो, काढतोच झालं काढते बरोबर. म्हणून काढते हे जे आहे क्रियापदामध्ये बदल होऊन आले लिंगानुसार, म्हणून दिलेलं वाक्य हे कर्तरी प्रयोगाचं आहे. पुढे जर आपण पाहिलं तर ती चित्र काढते हे वाक्य होतं. पुढं या तीचं आपण वचन बदललं म्हणजे तो तीचं वचन बदललं तर ते चित्र काढतात. म्हणून जर लिंग वचनानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर दिलेली वाक्य ही कर्तरी प्रयोगाची उदाहरणं असतात. फिनिश. पुढं कर्तरी प्रयोगाचे येतात 2 प्रकार. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग, दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक म्हणजेच
कर्मासह आणि अकर्मक म्हणजे कर्म विरहित. ठीक आहे. उदाहरण पहा, राम आंबा खातो. रामचं आपण काय केलं, सीता आंबा खाते. लिंग बदललं, क्रियापदामध्ये खातोच काय आलं, खाते झालं. तसेच राम आंबा खातो या राम ऐवजी आपण कर्ता बदलला. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ते आंबा खातात, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा क्रियापदामध्ये बदल झाला आणि खाल्लेले काय तर आंबा उत्तर मिळतं आपल्याला. म्हणून हे सकर्मक क्रियापद कर्तरी प्रयोगाची उदाहरणं आहेत. आता अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म प्रेझेंट नसतं. म्हणजेच राम पडला, रामचा आपण केलं सीता पडली, क्रियापदामध्ये बदल झाला. तसेच ते पडले, क्रियापदामध्ये काय झाला, बदल झालेला आहे. म्हणून ही दिलेली वाक्य जी आहेत ती अकर्मक कर्तरी प्रयोगाची उदाहरणं आहेत. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढे आहे कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग ओळखण्याची सर्वात महत्वाची खूण ती म्हणजे की कर्मानुसार क्रियापदामध्ये काय होत असतो, बदल होत असतो. उदाहरण, राजाने राजवाडा बांधला. वाक्यामध्ये बांधणारा आहे राजा, म्हणून राजा झाला कर्ता. बांधलेले काय तर राजवाडा, राजवाडा झालं कर्म. या राजवाडा या कर्माला आपण बदललं, लिंग बदललं राजवाड्याचं. तो राजवाडा होता, त्या राजवाड्याऐवजी आपण केलं ती कोठी, म्हणून राजाने कोठी बांधली. तर राजाने राजवाडा बांधला असं क्रियापद होतं. राजाने कोठी बांधली म्हणून बांधलाचं काय आलं, बांधली झाली. क्रियापद हे कर्मानुसार बदललं म्हणून दिलेलं वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढे जाऊयात. पुढचा जो प्रयोग आहे तो आहे भावे प्रयोग. तर भावे प्रयोग जर आपण पाहिला तर भावे प्रयोगामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कर्मानुसार तसेच कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होत नसतो. हे खूप महत्वाचं आहे. भावे प्रयोग कर्त्यानुसार आणि कर्मानुसार, म्हणजे कर्म जरी बदललं आणि कर्ता जरी बदलला तरी क्रियापदामध्ये फरक होत नाही. उदाहरणार्थ पहा, सुरेशने बैलाला पकडले. बरोबर. आता सुरेश ऐवजी काय करूयात आपण, सीता. सीताने बैलाला पकडले. क्रियापदामध्ये बदल झालेला नाही. आधी पकडले होतं, नंतर सुद्धा पकडले झाले. आता आपण बैलाचं काय करूया, लिंग बदलूया. बरोबर. सुरेशने गाईला पकडले. क्रियापदामध्ये बदल होत नाहीये कर्त्यानुसार तसेच कर्मानुसार, म्हणून दिलेली जी काय वाक्य आहेत ही आहेत भावे प्रयोगाची वाक्य आहे. याशिवाय सुद्धा कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग ओळखण्याची सर्वात महत्वाची आणि सर्वात सोपी ट्रिक ती म्हणजे कर्तरी प्रयोग जर वाक्य असेल, कर्तरी प्रयोगाचं जर वाक्य असेल तर वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय असतो, आणि जर कर्मणी प्रयोगाचं वाक्य असेल तर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो. आणि जर भावे प्रयोगाची वाक्य असतील तर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो तसेच कर्माला प्रत्यय असतो. मला वाटते हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच काहीतरी योग्य प्रकारची माहिती घेऊन आला असेल, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याचा प्रयोग या टॉपिक बाबत काहीच डाऊट राहणार नाही. आम्ही पुन्हा येऊयात तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.